सुरांची साधना, भावनांची अभिव्यक्ती आणि भारतीय संगीत परंपरेचा सन्मान करणाऱ्या सोहळ्याची क्षणचित्रे. माय होम इंडिया आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा सोहळा नुकताच पार पडला. भारतीय संगीत सृष्टीला लाभलेली एक तेजस्वी परंपरा आणि त्या परंपरेला अभिवादन करणारा हा सन्मान सोहळा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय उपाध्ये, माय होम इंडियाचे संस्थापक आनंद देवधर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधी आदरणीय आदिनाथ मंगेशकर, MIT विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर RM चिटणीस, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा, MIT लिबरल आर्ट्सचे डीन डॉक्टर विशाल घुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आपल्या आजच्या समारोहाचे अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर संजय उपाध्ये. मी माय होम इंडियाचे विश्वस्त श्री आनंद देवधर यांना विनंती करीन की आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय उपाध्ये यांचं स्वागत करावं. शॉल आणि सन्मानचिन्ह देऊन आम्ही या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. गप्पाष्टक, मन करारे प्रसन्न अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना परिचयाचं एक नाव आदरणीय डॉक्टर संजय उपाध्ये. माय होम इंडिया, MIT, WPU या संस्थांच्या वतीनं खूप मनापासून स्वागत. खूप आनंद आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला आदरणीय श्री आदिनाथ मंगेशकर यांची उपस्थिती आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मी माय होम इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पौर्णिमा मेहता यांना विनंती करतो की त्यांनी आदिनाथजींचं शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. आपले सोबत आहेत MIT WPU चे व्हाईस चान्सलर, या कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉक्टर रविकुमार चिटणीस, त्यांचंही आपण स्वागत करूया. मी माय होम इंडियाचे CEO श्री अभय थिटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. या समारोहाच्या निमित्तानं जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनोद शहाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया, सन्मान करूया. कार्यक्रमाचे विशेष अतिथी मी माय होम इंडियाचे कार्यकर्ते श्री वैभव मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करावं. कार्यक्रमाचे विशेष अतिथी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विनोद शहा. या ठिकाणी MIT स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे डीन डॉक्टर विशाल घुलेजी उपस्थित आहेत, आजचे विशेष अतिथी. आपण त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूया, सन्मान करूया. मी माय होम इंडियाचे कार्यकर्ते श्री आशुतोष भिसे यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. डॉक्टर विशाल घुले.
धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण कृपया आसनस्थ व्हा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माय होम इंडियाच्या उपाध्यक्षा पौर्णिमा मेहता यांनी केलं. त्या म्हणाल्या, माय होम इंडिया ही संस्था ईशान्य भारतातल्या लोकांना उर्वरित भारताला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 2000 साली स्थापन केली गेली. आमचे संस्थापक सचिव सुनीलजी देवधर यांच्या कल्पनेतून व त्यांच्याबरोबर असलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या ईशान्य भारताच्या प्रेमातनं ही संस्था स्थापन झाली. आपण पहिल्या ध्वनिफितीतून आम्ही काम करत असलेल्या ईशान्य भारताबद्दलच्या कामाबद्दल माहिती घेतलेली आहे. तसेच आमचे हे सुनील देवधरजी त्यांच्या कल्पनेतून बुद्धिमत्तेतून या संस्थेला अनेक आयाम निर्माण झाले. त्या आयामांचीही तुम्ही माहिती घेतली. त्यातला एक आयाम म्हणजे भारतवर्षातल्या कर्तबगार महिलांच्या नावानी पुरस्कार देणे. त्यात जिजामाता पुरस्कार म्हणजे हा पहिला जिजामाता पुरस्कार तर दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनमध्ये दिला गेला. की जिजाऊंच्या नावाने दिल्लीमध्ये कार्यक्रम होणं हेच एक आश्चर्य होतं. तसंच सावित्रीबाई फुलेंच्या नावाने पुरस्कार, अहिल्याबाई होळकरांच्या नावाने पुरस्कार आणि आज जो आपण बघतो आहोत तो लता दीदींच्या नावाने दिला जाणारा त्यांच्या मृत्यूनंतर सुरू केलेला पुरस्कार. ह्या पुरस्कारात आम्ही गायनाची सेवा करणाऱ्या अनेक गायकांना आदराने पुरस्कार देतो आणि त्यांनाही लता दीदींच्या नावाचा पुरस्कार मिळण्याचा अभिमान वाटावा असा त्याबरोबर कार्यक्रम केला जातो. आज हा ह्या पद्धतीचा 4था पुरस्कार आहे. ह्या पुरस्काराच्या मागचं अजून एक महत्त्वाचं कारण आमच्या संस्थापकांचं लता दीदींचं प्रेम. त्यांना लता दीदींची 1200 गाणी तोंडपाठ आहेत आणि ती गायक नसले तरी सुरात म्हणू शकतात. पहिल्या कार्यक्रमात त्यांनी ती म्हणूनही दाखवली आहेत. आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण ते भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय कार्यकर्ते असल्यामुळे आचारसंहिता लागू असताना ते इतर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते आज इथे उपस्थित नाही आहेत. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपल्याला ऐकायचा आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यातल्या पहिल्या गाण्यांचा आपण आधीच आस्वाद घेतलेला आहे. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. पण मुख्यत्वे करून हा माय होम इंडियाचा कार्यक्रम ह्या वर्षी आम्ही MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संलग्नतेने करू शकतोय. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे आम्हाला ह्या कार्यक्रमाला MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ दादा कराड यांचे आशीर्वाद व सहकार्य लाभले. तसेच डॉक्टर राहुल दादा कराड यांचेही सहकार्य लाभले. आज आपल्याबरोबर त्यांच्या ह्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर रविकुमार चिटणीस हजर आहेत आणि ते आपल्याबरोबर ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. त्याबद्दल त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. तसेच ह्या कार्यक्रमाला आम्हाला पूर्णपणे इथल्या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतल्या सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांचं मनापासून मिळालेलं सहकार्य ह्या कार्यक्रमाला खूप उंचावर नेण्यासाठी मदत करतं.
यामुळे या सर्वांचे आणि सर्वात महत्त्वाचे आपल्यासारख्या आस्वाद घेणाऱ्या रसिकांचे पण मी आभार मानते. आणि सर्वात शेवटी पण सर्वात महत्त्वाचे असे आजचे सर्व पुरस्कार्थी ज्यांनी माय होम इंडियाचा पुरस्कार स्वीकारण्यास आम्हाला संमती दिली त्यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. जय हिंद. या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय आदिनाथ मंगेशकर यांनी भावनिक शब्दात लता दीदींच्या आठवणी आणि कुटुंबाचा सांगीतिक वारसा उलगडून सांगितला. नमस्कार. मी आज सगळ्यांचा खूप आभारी आहे की आपण दीदींच्या प्रेमापोटी इतक्या मोठ्या संख्येने तेही एका रविवारी उपस्थित आहात. तर अख्ख्या मंगेशकर परिवाराकडनं आपल्याला खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. मंचासीन सगळे मान्यवर, प्रेक्षागृहात सगळे मोठे मोठे लोक आहेत, आज ज्यांना अवॉर्ड्स आहेत, आज ज्यांचे फेलिसिटेशन्स आहेत, सगळ्यांना खूप खूप नमस्कार माझा. मी MIT परिवारातला एक सदस्य 2008 सालापासून आहे. MITची जी विश्वशांती संगीत कला अकॅडमी आहे, MIT ADT लोणी काळभोरमध्ये, त्याचा मी सेक्रेटरी जनरल डिरेक्टर आहे. तर सगळं म्युझिकमध्येच आपलं काम चालू असतं. मी प्रथमतः माय होम इंडिया ह्या संस्थेला खूप खूप मनपूर्वक आभार प्रकट करतो की आपण दरवर्षी इतक्या प्रेमाने दीदींसाठी एक इतका सुंदर पुरस्कार सोहळा आयोजित करता. परमादरणीय सुनील देवधर सर यांना खूप खूप मी मनापासून धन्यवाद देतो. परमादरणीय कराड सर आमचे, जे माझे पितृतुल्य आहेत, गुरुतुल्य आहेत मला, जे MITचे सर्व आहेत, MIT ग्रुपचे सर्व आहेत. मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो की सर आपण ह्या वेळेला इतका छान हा सोहळा हे एकत्र जुळवून आणलेला आहे. आणि जेवढे मंचासीन लोक आहेत, आदरणीय शाहसाहेब आहेत, संजय उपाध्यायजी आहेत, रवी चिटणीस सर आहेत, मेहता मॅडम आहेत, घुले सर आहेत, आनंद देवधर सर आहेत, सगळ्यांना खूप खूप मी नमस्कार करतो आणि आपल्यालाही थँक्यू म्हणतो की दीदींच्या मेमरीसाठी आपण इतके सगळे प्रेमाने आला आणि इतकं सुंदर एक प्रोग्राम आपण आयोजित केला आहे. मेहता मॅडम म्हणाल्या की सुनील देवधर सर यांना 1200 गाणी दीदींची कंठस्थ आहेत. ते अगदी खरं आहे. म्हणजे इट इज ॲब्सोल्युटली राईट. परवा ते इतके व्यस्त असतात आपल्या कामांमध्ये, पण आदरणीय आमचे व्हाईस चान्सलर सर रवी चिटणीस सर यांनी मला जरा त्यांचा फोन लावून दिला आणि वर्किंग डे होता. ते पार्लमेंटमध्ये होते, पण पाऊण तास आम्ही दुपारी बोललो आणि विषय एकच होता, दीदी आणि दीदींची गाणी. आणि मला असं वाटलं की कदाचित माझ्याकडे अशी काही रेअर गाणी आहेत जी मी त्यांना व्हॉट्सॲप करीन, त्यांच्याबरोबर थोडीशी शेअर करीन. पण मी ज्या ज्या गाण्यांचं बूम येतोय, मी ज्या ज्या गाण्यांची नावं सांगत गेलो किंवा ज्या ज्या पिक्चरांची नावं सांगत गेलो, ती सगळी गाणी त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्या ओरिजिनल कसेट्स आणि CDs पण आहेत. त्याचे मला फोटोज त्यांनी मला पाठवले. म्हणजे इतकं त्यांचं दीदींवर रिसर्च आहे, दीदींवर इतकं प्रेम आहे. दीदींबद्दल मी काय बोलू? इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू से एनिथिंग अबाउट दीदी. मी बोलताना मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांचा प्रयोग यासाठी करीन कारण एवढे वर्ष ह्या ऑडिटोरियममध्ये मी जेव्हाही बोलतो तर जास्ती आमचे स्टुडंट्स आणि फॅकल्टी असते आणि त्यात अमराठी लोक खूप असतात, म्हणून ते नॅचरल फ्लोमध्ये येतं. दीदींबद्दल काय मी बोलू? म्हणजे आय थिंक काही जखमा अशा असतात ज्या कधीही भरत नाहीत आणि काही शॉक असे असतात जे फॉर एव्हर वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ देम. असे व्हॅक्युम्स होतात. पण परवा एक माझे मित्र आले आणि ते मला बोलले की ठीक आहे, तुम्ही फॅमिली मेंबर्स आहात, तुम्ही त्यांना खूप मिस कराल कारण सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये दीदी आईच होत्या अख्ख्या फॅमिलीच्या, त्यांनीच आम्हाला मोठं केलं. पण आमच्यासाठी त्या आहेत, त्या गेल्याच नाही आहेत. कारण आमचा दिवस सुरू होतो त्यांच्या गाण्यांनी, दिवस संपतो त्यांच्या गाण्यांनी. तर त्या आमच्यासाठी आहेत, त्या आमच्यासाठी नेहमी राहणार आणि त्या ॲब्सोल्युटली आमच्यासाठी अमर आहेत. आणि
भारतभर म्हणजे इतक्या लोकांनी, इतक्या प्रेमाने, इतके फंक्शन्स, त्यांचा समाधी दिवस जो आहे 6 फेब्रुवारी, त्या दिवशी इतके फंक्शन्स लोक आयोजित करतात, इतक्या प्रेमाने आयोजित करतात. आणि मैं मन से शुक्रिया अदा करना चाहता हूँ परम आदरणीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी जी का, कि जिन्होंने अयोध्या में एक इतनी इतनी फंटॅस्टिक मेमोरियल दिदी की पुण्य स्मृती में बनाई है. तर जर आपण कधी अयोध्येला गेला तर आपण जरूर बघा, भारतरत्न लता मंगेशकर चौक असा केला आहे त्यांनी. जवळजवळ 64 टन ब्रॉन्झची एक प्रचंड मोठी वीणा आहे आणि त्याच्या भोवती 90 असे कमळ आहेत आणि दिदींवर मराठीत, हिंदीत आणि इंग्लिशमध्ये असे फार सुंदर असे लोकांचे विचार मांडले आहेत. मला नाही वाटत कुठल्याही देशामध्ये कुठल्याही देशाने एका एका आपल्या आर्टिस्टला एवढी मेमोरियल बनवली असेल जेवढी की भारत सरकारनी आणि आदरणीय मोदीजींनी दिदींसाठी बनवली आहे. आणि आपण अयोध्येत कुठेही या, आधी आपण त्या चौकात जातो, त्या चौकात उतरतो आणि मग आपण मंदिराकडे जातो. सुग्रीव द्वार जे आहे, जो मेन मेन गेट आहे मंदिराचं, मग आधी दिदींना आपण दिदींची भेट होते आणि मग आपण प्रभूचरणी जातो. ते इतकं विचारपूर्वक आणि इतकं सेन्सिटिव्हली केलेली गोष्ट आहे. तर खूप खूप धन्यवाद त्यांना. दीदींबद्दल मी काय बोलू, माझे काही स्टुडंट्स पण आले, त्यांच्यासाठी स्पेशली सांगतो की रियाज करो, डिसिप्लिन में रहो, रियाज करो. दीदींच्या किती अनंत आठवणी आहेत, किती अनंत आठवणी आहेत. आणि आज आपण एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये आहोत. चिटणीस सर, यू विल फाइंड इट सो इंटरेस्टिंग की somebody who did not have a formal education, I think she had a formal education only for one day, Kolhapur, sang in 36 international languages without an accent. कमाल आहे, चमत्कार आहे. सेल्फ एज्युकेशन, सेल्फ डिसिप्लिन, काहीही झालं तरी टाईम बाउंड स्केड्यूलमध्ये राहायचं. म्हणजे अमेरिकेत इतके दौरे व्हायचे दिदींचे, आणि सगळ्यांना माहीत असेल शंतनूसारखे चांगले चांगले कलाकार आहेत. आय थिंक अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर आदरणीय अशोक सराफ सर अँड हिज ब्रदर मेलोडी मेकर्सचे, ज्यांनी खरंच मी सांगू संगीताच्या प्रसारासाठी 1961 पासनं ते प्रोग्राम्स विश्वभर त्यांनी केले आहेत. आय थिंक सराफ सर, आय थिंक एकही गाव किंवा देश असं नसणार तिकडे मेलोडी मेकर्सनी प्रोग्राम नाही केला आहे. तर अमेरिकेत टाईम झोन्स बघा, अमेरिका एक कॉन्टिनेंट आहे, तो एक तर टाईम झोन्स 5 तास इकडे तिकडे असतात. तर दिदी कधीही जेवायच्या नाहीत, कधीही प्लेनवर झोपायच्या नाहीत. कारण जेवल्यानंतर जर आपण गायला उभे राहिलो तर आवाज बसतो. तर सगळे आम्ही नॉर्मली जेवण करायचो, हे ते सगळं चालू असायचं. प्लेनवर आम्ही झोपायचो, पण दीदी वॉज अवेक. कारण झोप लागली की आवाज जड होणार. आणि कधी कधी असं व्हायचं की प्लेनमधनं आपण उतरलो, हॉटेलला गेलो, कपडे बदलले की लगेच गाडीत बसून ऑडिटोरियम. आणि तेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लाईट्स चिटणीस सर एवढी नव्हती भारतात आणि पाश्चात्य देशांमध्ये. तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे हेच कॉन्सर्ट्सचे दिवस असायचे. काही तुम्हाला आठवणी सांगतो, कारण आपण इतक्या प्रेमाने आलाय, तर आय विल टेक 2 मिनिट्स मोर इफ यू परमिट मी. अँड त्यांना कोका कोला आणि सॉफ्ट ड्रिंक्स खूप आवडायच्या दिदींना. अनेक लोकांना असं वाटतं की ते आईस्क्रीम खायच्या नाही, असं नाही आहे. फक्त माई 95 साली गेल्या त्यानंतर दिदींनी आईस्क्रीम सोडलं, कारण माईंना आईस्क्रीम खूप आवडायचं म्हणून. पण त्यांना कोका कोला आवडायचा. त्या थंड पेय म्हणजे कोका कोला किंवा लिंबू सरबत किंवा असं स्प्राईट, 7 अप त्या खूप आवडीने प्यायच्या. एक दिवशी आमचा प्रोग्राम होता अटलांटामध्ये, कोका कोलाचे हेडक्वार्टर्स. आणि तिकडे अटलांटामध्ये तेव्हा असं खूप काही बघण्याचं नव्हतं. म्हणजे मेन टुरिस्ट व्हिजिट हीच असायची की कोका कोलाचे हेडक्वार्टर्स, फॅक्टरी बघून या तुम्ही. तर आम्ही गेलो सगळे, आणि तिकडे अक्षरशः म्हणजे अशी एक लाईन लागली होती ते वेंडिंग मशीन्सची.
चेरी फ्लेवर कोक, लिची फ्लेवर कोक, लेमन फ्लेवर कोक, एक जगातले जेवढे फ्लेवर्स असू शकतात. पण सगळी पेय थंड होती. दिदींचं आवडतं पेय. पण दिदींनी हात पण नाही लावला, कारण दुसऱ्या दिवशी प्रोग्राम होता. सगळे बाकी जेवढे कलाकार होते ते कोक ट्राय करत होते. कोणी ते पेन्स विकत घेत होतं, कोणी नॅपकिन्स विकत घेत होतं, कोको कोलाचे चिन्ह असलेले. पण इतकं सेल्फ डिसिप्लिन. जेवणामध्ये परहेज असा दिदींनी कधी म्हणजे असा खूप असा केला नाही. उलट कधी-कधी तर असं असायचं चटणी सर, की अ, जर त्यांना जेवण असं वाटलं, की हे खूप तिखट नाहीये, तर त्या तळलेल्या मिरच्या चक्क 6-7 अशा मोठ्या-मोठ्या तळलेल्या मिरच्या जेवणाबरोबर त्यांना लागायच्या. कारण बराचसा काळ आमचा सगळ्यांचा कोल्हापूर आणि पन्हाळ्यातला. आणि कोल्हापुरात तर आय थिंक तिखट हे नॉर्मल वे ऑफ लाईफ म्हणजे आपलं नॉर्मल जेवण हे म्हणजे सगळं तिखटच असतं जनरली कोल्हापूरमध्ये. तर हे जे सगळं लोकांना वाटतं, की तिखट खायच्या नाही, तुपकट, तेलकट खायच्या नाही, थंड प्यायच्या नाही, आईस्क्रीम्स काय असं काही नाहीये. कारण रियाज इतका पक्का केला होता, की आणि ऑफकोर्स अबव्ह ऑल ईश्वरी देणगी. ईश्वराने दोन्ही हातांनी जे काही असू शकतं संगीतात, ते सगळं त्यांना दिलं होतं. म्हणजे फ्रॉम काय म्हणजे माझी लायकीच नाही आहे काही त्यांच्याबद्दल बोलणं किंवा त्यांच्या म्युझिकबद्दल बोलणं. पण मग तो लय असो, स्वर असो, प्रनन्सिएशन असो, अ, काव्याची समज असो, की कुठल्या शब्दाला काय एक्सप्रेशन केव्हा द्यायचा. आज तर इतकं सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपण बघत असतो, एनिथिंग इज पॉसिबल. ऑटो ट्युनिंग तर म्युझिकमध्ये गेले 25 वर्ष लोक यूज करतायत. पण त्या काळी 1947 मध्ये आएगा आने वाला रेकॉर्ड झालं. 1948 मध्ये ते रिलीज झालं. त्यावेळेला एको इफेक्ट दिलेला आहे. तुम्ही जरा नीट बघा मेहेल पिक्चर, तर तुम्हाला अनेक वेळा दिसेल की मधुबाला त्यांचं कामिनी ह्या कॅरेक्टरचं नाव होतं स्क्रीनवर. तर जेव्हा मधुबालाजी येतात तेव्हा एको इफेक्ट खूप येतो. तर दीदी नेहमी सांगायचे की त्यांना एकदा बीबीसीने विचारलं की तुम्ही हा कसा घेता हा एको इफेक्ट त्या काळी मशीन्समध्ये तर नव्हता. म्हणजे नाही आम्ही लांबनं चालत येतो गात 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 आणि मग उलटे निघून जातो गात गात. तर एको इफेक्ट इन अँड आउट तसा. आणि आय थिंक आपण कुठल्याही जर सिंगर्सला विचारलं तर सगळे तुम्हाला नक्की एक गोष्ट सांगतील की स्टुडिओ आणि लाईव्ह कॉन्सर्ट ह्याचे जे टेक्निक्स आहेत माईकचे हे ॲक्च्युली दिदींनीच सगळ्यांना शिकवले की फ्लॉप आला नाही पाहिजे, श्वास ऐकूनही आला पाहिजे. तुम्ही दिदींचं कुठलंही गाणं बघा, कितीही लांब तान असेल, कितीही लांब अंतरा असेल, पण श्वास ऐकू येणार नाही तुम्हाला. एकही गाणं नाही. इट इज अन इम्पॉसिबिलिटी. तर माईक टेक्निक्सवर त्यांनी इतकं काम केलं. म्युझिशियन्ससाठी रॉयल्टीसाठी किती काम केलं त्यांनी. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे त्याची ओरिजिनल की 78 स्पीडच्या रेकॉर्ड्स 3 मिनिटं 20 सेकंडच्या तेव्हा असायच्या. तर एकदा तुम्हाला ॲक्च्युअली फिल्मसाठी तेव्हा गायला लागायचं आणि एकदा रेकॉर्डसाठी. तर त्या रेकॉर्डवर मेहेलच्या शंतनू आएगा आने वाला लिहिलंय सिंगर कामिनी. तर दिदींनी जाऊन ऑल इंडिया रेडिओला सांगितलं की आमची नावं का येत नाही आहेत, सिंगर्स कोण आहेत, सिंगर्सची नावं का नाही आहेत. तर ते बोलले नाही प्रथा तशीच चालू आहे इतके वर्ष. आणि मग ते गाणं इतकं चाललं की ऑलमोस्ट म्हणजे एक काळ असा होता की तुम्हाला नुसतं पत्रावर लिहायला लागायचं लता मंगेशकर मुंबई बस पत्र पोचायचं. माझ्याकडे अनेक आहेत तसे लिफाफे. आणि इतक्या लोकांनी ऑल इंडिया रेडिओला त्या काळी ती पत्र लिहिली की सिंगर कोण आहे आम्हाला सांगा, सिंगर कोण आहे आम्हाला सांगा. ते काय सांगू. आणि गुरुभक्ती म्हणजे आपण इमॅजिन करा की 12.5 दिदी 12.5 वर्षाच्या होत्या जेव्हा आजोबा गेले मास्टर दीनानाथजी. आणि 1943 मध्ये त्यांनी वसंतराव जोगळेकरांना रिक्वेस्ट करून आजोबांची पुण्यतिथी केली. त्यात हिराबाई बडोदेकर गायल्या होत्या. आणि शंतनू ते आता पत्र आम्ही पब्लिश करणार आहोत. 48 मध्ये त्यांनी आजोबांची मुंबईत पुण्यतिथी केली. पंडित रविशंकरजी यांना बोलवलं. तेव्हा मी आपल्याला मानधन सांगतो, येणं जाणं राहणं जेवण आणि मानधन आणि तबलदेवाल्याचं पेमेंट इन्क्लुडेड ₹25. कॅन यू इमॅजिन. आणि कोइन्सिडेंटली काही वर्षांनंतर दोघंही भारतरत्न झाले.
रवीजी पण आणि दीदी पण. काय सांगू मी एक कदाचित चिटणीस सर एक वेगळाच कार्यक्रम एकदा करूया नुसत्या दीदींच्या. नाही 6ला एक दुसरं आहे, नाहीतर मी नक्की आलो असतो. हां, करूया त्याच्या आसपास करूया नक्की. पण एनिवे, व्हॉट कॅन आय से? थँक यू माय होम इंडिया. सॉरी? नाही, ऐकू नाही आलं मला. नाही काय मी सांगू, हो अनंत आठवणी आहेत. मी 54 वर्षाचा आहे आणि प्रत्येक क्षण मी त्यांच्यासमोर राहिलोय. जॉइंट फॅमिली असल्यामुळे. तर किती मी तुम्हाला सांगू. काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला फार मी परवा जस्ट असं आमच्या बाल्कनीमध्ये उभा होतो आणि मागे वळून बघितलं तर दारामागे एक असं काहीतरी चमकलं मोठंसं. तर तो त्यांचा गॉल्फ सेट होता. तर हे किती लोकांना माहिती आहे की दीदींना गॉल्फ आवडायचा आणि त्या ॲक्च्युली US क्लबला जाऊन गॉल्फ खेळायच्या. तर मग तो आता मी तो पॉलिशिंगला घेतला आहे आणि मी स्वतःच करतो कारण बाहेर जाऊन खराब नाही झाला नाही पाहिजे. तो इट्स अ हिस्टॉरिकल आर्टिफॅक्ट. स्वयंपाक दीदींना इतका आवडायचा स्वयंपाक करणं की तुम्ही बिलीव्ह नाही करणार. 5 जानेवारीला त्यांना त्यांची तब्येत खूप खराब झाली आणि मग 6 जानेवारीला त्या ॲडमिट झाल्या आणि मग 6 फेब्रुवारीला त्यांनी समाधी घेतली. पण 4 जानेवारीच्या रात्री पण त्या स्वयंपाक करत होत्या. एक मजरू सुलतानपुरी यांनी त्यांना एक रेसिपी दिली होती. लखनवी पद्धतीचे अ, अ, एक बटाट्याची भाजी. तर ती बाबांसाठी करत होत्या कारण बाबांना ती फार आवडते. तर आणि 4 बहिणी आणि 1 भाऊ ह्यांच्यामध्ये इतकी विलक्षण एकी आणि इतकं विलक्षण प्रेम हे फार क्वचित बघायला मिळतं. आपण नंतर बसू कधी आरामात इकडेच. तर थँक यू माय होम इंडिया. थँक यू टू द कराड फॅमिली. Thank you to the Devdar family, and thank you to everybody involved in making this function such a success. And above all, thanks to you for taking out your valuable time and coming here for her. Thank you. या सोहळ्याप्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधत आपल्या प्रेमळ शब्दातून भावना व्यक्त केल्या. पुरस्कारार्थींचे कलाकारांचे अभिनंदन केले आणि लता दिदींच्या संगीत परंपरेचा वारसा अखंडित राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. नमस्कार, मी हृदयनाथ मंगेशकर बोलतोय. गुरुजीलाबाई दाढे यांना दत्ता मंगेशकर पारितोषिक मिळतंय याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझा मुलगा आदिनाथ मंगेशकर इथं आलेला आहे. त्याने मला फोन लावून दिला आणि सांगितलं की हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तब तेजा या गाण्याबद्दल मी एक आठवण सांगावी. त्याची आठवण सांगतो आपल्याला. जे अंदमान मध्ये परवा सांगितली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांची माझी भेट झाली आणि काही दिवसानंतर मी त्याच्याकडनं एक गाणं बघितलं. त्यांनी जे मला गाणं दिलं त्या गाण्यात शब्द होते, हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तब तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ऊर्जा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृत्य प्रभू शिवाजी राजा. हे गाणं ध्वनिमुद्रित केलं आज 52 वर्ष झाली. आज ते इथं गायलं गेलं, वाजलं. स्वातंत्र्यवीरांची आठवण पण परत जागृत केली. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या सर्वांना माझा नमस्कार आणि धन्यवाद. यानंतर MIT लिबरल आर्ट्सचे डीन डॉक्टर विशाल घुले यांनीही संगीत, शिक्षण आणि संस्कृती यांचे नाते अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या श्रवण भक्तीच्या आड मी उभा आहे ते सर्व प्रेक्षक. ज्यावेळी या कार्यक्रमात संदर्भात चर्चा झाली त्यावेळी
अर्थातच वी लिटरली जम्प्ड ऑन इट बिकॉज these kind of rare incidences, that events that we could witness. I would take this opportunity to thank you, our revered founder, Professor Dr. Vishwanath Karad, and our executive president, Dr. Vishwanath Karad, for letting us embrace this kind of opportunity. Because म्हणजे कार्यक्रम होत असतात, पण वैयक्तिक माझ्यासाठी म्हणजे 80च्या दशकात जन्माला आलेल्या माझ्यासारख्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच त्या काळची आणि त्या आधीची गाणी आणि त्याच्यानंतर आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातली गाणी आणि माझ्या मुलींना जी आवडतात ती गाणी, म्हणजे 80च्या दशकात जन्माला आलेल्या आपल्या सगळ्यांना आपण बोटाने फिरवायचे डायलरचे फोन आणि स्क्रीनचे फोन, म्हणजे असं सगळं आपण पाहिलंय. त्यामुळे अशा प्रकारच्या संधी जेव्हा आमचे ऑनरेबल व्हाईस चान्सलर चिटणीस सर, when he suggested that we should be part of something like this, I was so happy, and all my faculty members, schools, and especially my colleague Satyavan Garge took a lot of interest in it, and my इंडिया होमच्या मदतीने हा कार्यक्रम प्रत्यक्षात आला. आम्हाला यात सामावून घेतल्याबद्दल धन्यवाद, आणि अशा प्रकारच्या संधी पुन्हा येवोत आणि आम्ही पुन्हा या प्रकारच्या कार्यक्रमाचा भाग होऊ शकू. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आणि धन्यवाद. थँक्यू. यानंतर लता मंगेशकर पुरस्कार 2025 चे वितरण करण्यात आले. हा जो पहिला पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत, हा पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी आम्ही देखील सारेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, हे आमचं भाग्य आहे. सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर मृदुला दाढे शाल, सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मान करतील श्री आदिनाथजी मंगेशकर. प्राध्यापक डॉक्टर मृदुला दाढे BA मानसशास्त्र आणि संगीतात MA PhD आहेत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक आहेत. शास्त्रीय संगीताचं पद्धतशीर शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. त्यात त्यांना गुरु श्री दसक्कर, पंडित गजानन बुवा जोशी, SK अभ्यंकर, डॉक्टर आशा पारसनीस आणि पंडित मधुकर बुवा जोशी, श्रीमती योजना शिवानंद, श्रीमती मधुवंती दीक्षित, कैलासवासी बाळ बर्वे यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मरहूम उस्ताद इक्बाल गिल यांच्याकडे त्यांनी उर्दू उच्चार गझल गायकीचं खास शिक्षण घेतलेलं आहे. एक प्रतितयश गायिका म्हणून 40 वर्षांची यशस्वी कारकीर्द आहे. अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. संजय लीला भंसाली यांच्या देवदास चित्रपटात शास्त्रीय आलाप गायन केलेलं आहे. हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार या विषयासाठी SNDT विद्यापीठानं 2009 साली आपल्याला PhD अर्थात विद्या वाचस्पती ही पदवी दिली. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन प्रबंध जाहीर केलेत, त्यांची प्रशंसाही झाली. दूरदर्शन, आकाशवाणीसाठी सातत्याने कार्यक्रम केले आहेत. विपुल लेखन केलंय. रहे न रहे हम हे पुस्तक अल्पावधीतच वाचक प्रिय ठरलं. या पुस्तकाला अनंत फंदी पुरस्कार देऊन आपल्या लेखनाचाही गौरव झालेला आहे. ललित क्षेत्रात, ललित संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी स्वरानंद प्रतिष्ठान पुणे या संस्थेनं आपल्याला उषा वाघ पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. असे अनेक पुरस्कार आपल्याला प्राप्त झाले आहेत. लोकसत्तासाठी आपण लिहिलेलं सदर अफसाना लेख रहीहू खूप गाजलं. पुस्तक रूपात आता ते प्रकाशितही झालेलं आहे. हिंदी चित्रपट कथा आणि त्यातील संगीत यांचा संबंध हे पुस्तक उलगडून दाखवतं. डॉक्टर अभय बंग, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर अरुणा ढेरे अशा अनेक मान्यवरांनी आपल्या लेखनाची प्रशंसा केलेली आहे. डॉक्टर मृदुला दाढे. यानंतर मी आदरणीय श्री विजयजी केळकर यांना या मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करतील आदरणीय डॉक्टर संजय उपाध्याय. शाल, सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. श्री विजय कुमार उर्फ विजय पद्माकर केळकर यांना त्यांच्या सहज गायन कलेचं बाळकडू घरातच प्रथम आईकडून मिळालं आणि वाद्य महती वडिलांकडून मिळाली. तसंच घराच्या आउट हाऊसमध्ये वासुनाना गोडबोले म्हणून संगीत शिक्षक राहत असत. त्यांच्या श्री समर्थ संगीत शाळेत शास्त्रशुद्ध गायनाचे प्राथमिक धडेही काही दिवस मिळाले. पुढे शालेय शिक्षण होताच फर्ग्युसन कॉलेजमध्ये
एका स्नेहसंमेलनात त्यांनी स्टेजवर गायला सुरुवात केली. त्याच कार्यक्रमाला आलेल्या मेलडी मेकर्स या पुण्याच्या भव्य ऑर्केस्ट्राच्या संचालकांनी त्यांना निवडलं. ते साल होतं 1970. तिथपासून त्यांचा गायन प्रवास सुरू झाला, तो आजपर्यंत सुरू आहे, ज्यामुळे त्यांना साधारण 10-11 वर्षे महान गायक किशोर कुमार आणि आशाजी यांच्या बरोबर स्टेजवर गाण्याची संधी मिळाली. तसंच म्युझिक इंडिया या मोठ्या रेकॉर्डिंग कंपनीनं त्यांच्या आवाजातल्या डिस्को दुनिया आणि डिस्को नशा या डिस्को रिदम मधल्या रेकॉर्ड्स आणि सीडीज काढल्या. आजही ते नवोदित हौशी गायकांना गायनाचे धडे देतात. सन्माननीय श्री विजय कुमार उर्फ विजय पद्माकर केळकर. यानंतर डॉक्टर शंतनू गोखले यांचा सन्मान आपण करणार आहोत. शाल, सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन हा सन्मान सन्माननीय विशाल घुलेजी करतील. डॉक्टर शंतनू गोखले एक प्रसिद्ध संतूर वादक आणि त्याचबरोबर आणखीन एक ओळख म्हणजे ते दंत शल्य चिकित्सक देखील आहेत, अर्थात डेंटल सर्जनही आहेत. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ते कन्सल्टंट एंडोटेनिस्ट म्हणून काम पाहतात. संतूर वादनाचं प्रशिक्षण त्यांनी या क्षेत्रातले महान कलाकार पंडित शिवकुमार शर्माजी यांच्याकडून घेतलेलं आहे. श्री धनंजय दैठणकर यांचंही त्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आपल्या संतूर वादनानं अनेक कार्यक्रमात डॉक्टर शंतनू यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलंय. लहान वयातच त्यांनी आपले आजोबा श्री उद्धव वैद्य यांच्याकडे तबला आणि हार्मोनियमचं प्रशिक्षण घेतलं आणि नंतर पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडे संतूर शिकत गुरु शिष्य परंपरेचं पालनही केलं. नाम रहे जाएगा सारख्या कार्यक्रमांमध्ये संतूर वादन करून त्यांनी लता मंगेशकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहिली. शास्त्रीय संगीताचा वारसा जपणाऱ्या आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर शंतनू गोखले यांना आपण लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करीत आहोत. या पुरस्कारांसोबत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील आपण सारेजण त्यांना शुभेच्छा देत आहोत. यानंतर शाल, सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन डॉक्टर जीवन धर्माधिकारी यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी डॉक्टर विनोद शहाजी यांना विनंती करेन की आपण डॉक्टर जीवन धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करावं. टिंग्या फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक, वैशाली सामंतच्या स्वर पावसात भिजवतात या अल्बमचं म्युझिक डिरेक्शन, युगंधर योगीश्वर अवतार छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित इतिहास तज्ञ श्री निनाद बेडेकरांच्या प्रकल्पाचे म्युझिक डिरेक्शन, ETV, अल्फा टीव्ही, झी टीव्ही, दूरदर्शनवरील सिरियल्सचे बॅकग्राऊंड म्युझिक, बालचित्रवाणीवरील सांकेतिक प्रकल्प, ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ मधलं नाट्य विभागात म्युझिक डिरेक्शन, शेमारू प्रस्तुत श्रीमद भगवद्गीता संस्कृत ब्लूटूथ स्पीकरसाठी म्युझिक डिरेक्शन, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या विष्णुमय जग या नवीन अल्बमचं म्युझिक डिरेक्शन, मोहे लागी लगन या केतकी माटेगावकरच्या मीरा भजनांचं म्युझिक डिरेक्शन, कोयना यशोगाथा या कोयना डॅमवर आधारित महाराष्ट्र शासनाच्या माहितीपटाचं म्युझिक डिरेक्शन, समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक याचंही म्युझिक डिरेक्शन, दासगणू महाराज रचित संत गजानन महाराजांच्या चरित्रावर आधारित श्री गजानन विजय या ग्रंथाचे सांगीतिक ऑडिओ बुक, पूजनीय गोळवलकर गुरुजींच्या व्याख्यानांवर आधारित एक दिन एक पृष्ठ एक विचार या नित्य प्रेरणा हिंदी भाषेतील ग्रंथाचे ऑडिओ बुकचे म्युझिक डिरेक्शन, असा हा प्रवास डॉक्टर जीवन धर्माधिकारी.
यानंतर आपण सन्मानित करणार आहोत श्री श्रीकांत शिर्के यांना. शॉल, सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन हा सन्मान करतील सन्माननीय रविकिरण चिटणीसजी. शिवशाहीर श्रीकांत वसुधा अनिल शिर्के. गेल्या 14 वर्षांपासून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहात. लहानपणापासूनच लोकसंगीत आणि नाट्यकलेमध्ये विशेष आवड आहे. आपण बासरीचंही शिक्षण घेतलंय. श्रीकांत शिर्के उत्तम कवी आणि गझलकारही आहेत. शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास कळावा यासाठी ते स्वलिखित पोवाड्याचे सादरीकरण मुलांसमोर सातत्याने करत असतात. लोककलेत रुची असल्यानं सांगलीचे गुरुवर्य शाहीर सम्राट शिवशाहीर डॉक्टर देवानंद माळी यांच्याकडे गुरुकुल पद्धतीनं ते शाहिरीचं शिक्षण घेऊ लागले. महाराष्ट्र शाहीर परिषद महाराष्ट्र प्रांत यांच्यातर्फे दिला जाणारा नवोदित शाहीर प्रेरणा पुरस्कार प्राप्त श्री श्रीकांत शिर्के. पुणे विश्व हिंदू परिषदेनेही त्यांच्या कलेचा सन्मान केलेला आहे. आपणही जोरदार टाळ्या वाजवून या सर्व कलाकारांच्या कलेचा सन्मान करूया. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया. श्री श्रीकांत शिर्के. ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण एका ग्रुप फोटोसाठी कृपया पुन्हा स्टेजवर या. आज मोठ्या संख्येनं या समारोहासाठी आपण सारे मान्यवर उपस्थित आहात. मागच्या काही वर्षात आपण ज्या मंडळींना या पुरस्कारानं सन्मानित केले त्यापैकी एक निवेदनाच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं नाव माननीय आनंद देशमुख देखील समोर उपस्थित आहेत. आम्ही तुमचंही खूप मनापासून स्वागत करतो. आपण अत्यंत प्रेमानं या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपण देखील गेली 33 वर्ष सवाई गंधर्व महोत्सवात एक निवेदक म्हणून सहभागी असता तो देखील एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि निवेदन क्षेत्रामध्ये गेली 57 वर्ष आपण आहात. 2023 साली आपल्याला हा पुरस्कार मिळाला माय होम इंडियाच्या वतीनं. तुमचं देखील खूप मनापासून स्वागत आनंदजी. यानंतर पुरस्कार प्राप्त कलाकारांची निवडक मनोगते आणि हृदयस्पर्शी गायन सादरीकरणाने यावेळी संपूर्ण प्रेक्षागृह भारावून गेले. नमस्कार. सर्वप्रथम आज हा पुरस्कार देऊन माझा जो इथे सन्मान झालाय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. खरं म्हणजे आत्ता गाण्यासारखी परिस्थिती नाही, कारण माझा गळा भरून आलाय. ज्या आवाजाची मी कळायला लागल्यापासून उपासना केली त्या लोकोत्तर गायिकेच्या नावाचा पुरस्कार आज मला मिळतो आहे. या जगात लता मंगेशकर एकच होत्या आणि एकच राहतील. कोणीही त्यांना त्यांची जागा घेऊ शकत नाही, आपल्याला माहित आहे. लता दीदींच्या गाण्यातून एक भारावलेपणाची जी अवस्था होती त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गायकीबद्दल काही लिहिलं, काही अभ्यास केला, काही व्यक्त झाले. ते तुम्हा सगळ्यांना इतकं आवडलं, त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि आज या ठिकाणी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. आदिनाथजी जे सांगत होते आपल्या डोळ्यातून पाणी येत होतं की काय ऐकतच राहावं असं ते सगळं होतं. मी पण हरवून गेले होते. त्यामुळे जास्ती आत्ता बोलण्यासारखी काय गाण्यासारखी परिस्थिती नाही. आज तुम्हा सगळ्यांचे आभार मानते, संस्थेचे आभार मानतेच. माझं भाग्य आहे की आज माझे आई वडील इथे उपस्थित आहेत हा सोहळा बघायला. माझी मावशी उपस्थित आहे. माझे अनेक माझ्यावर प्रेम करणारे रसिक नातेवाईक त्यांच्या आशीर्वादानेच आज इथे उभी आहे. आणि 4 ओळी ऐकवते कारण आज मी काही गाऊ शकेन असं मला वाटत नाही. माझ्यासाठी हा सोन्याचा क्षण आहे हे व्यक्त करणारा माऊलींचाच अभंग. आज इथे माऊलींचा दर्शनही झालं, इतकं बरं वाटलं मनाला. तर आज विश्वशांतीची प्रार्थनाही आपण ऐकली, तर माऊलींच्याच
शब्दात थोडी व्यक्त होते. हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू दृढ विटे मन मुळी दृढ विटे मन मुळी विराजित वन माळी विराजित वन माळी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू धन्यवाद. लता दीदींचं मला सर्वात आवडणारं जे संत मीराबाईंचं भजन आहे, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे, त्याच्या 2 ओळी ऐकवते आणि आपली रजा घेते. माई माई हो माई 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 कैसे जीऊं रे माई माई हो माई 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 कैसे जीऊं रे हरि बिन कैसे हरि बिन कैसे हरि बिन कैसे कैसे जीऊं माई माई हो माई 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 कैसे जीऊं रे माई माई हो माई 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 कैसे जीऊं रे माई माई हो माई 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 हो माई माई. यानंतर अण्णा म्हणून परिचित असलेले तुम्हा सर्वांचे श्री विजय केळकर या ठिकाणी आपल्या गायनानं समा बांधतील. श्री विजय केळकरजी. हॅलो. मी जास्ती काही बोलू शकणार नाही, पण इतक्या वर्ष मी गाणंच गात आलेलं आहे, तर बोलता येणं शक्य नाही.
ते मी गाणं आपल्यासमोर प्रेझेंट करतो. जिंदगी कैसी है पहली आए, कभी तो हंसाए कभी रुलाए. जिंदगी कैसी है पहली आए, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. कभी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे. कभी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे. एक दिन सपनों का राही चला जाए सपनों से आगे का. जिंदगी कैसी है पहली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. जिंदगी धन्यवाद. अण्णा अरे एकच मिनिट, मला आता माहिती मिळाली आहे की अण्णांचं वय वर्ष फक्त 78 आणि 1971 पासून ते मेलडी मेकर्स या वाद्यवृंदाशी जोडले गेलेले आहेत. वन्स मोर टाळ्या पण होऊ द्या ना. एकच अंतरा गाणार आहे. मेरी जहद जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान. खुश में कुर्बान मेरी जान है मेरी जहद जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान. खुश में कुर्बान मेरी जान
ये पागपन जो तुझ में है कहीं नहीं, ये शौक या ये पागपन जो तुझ में है कहीं नहीं, दिलों को जीतने का पन जो तुझ में है कहीं नहीं। मैं तेरी आँखों में पा गया तो जा, मैं तेरी आँखों में पा गया तो जा, है मेरी दर्द जबी तुझे मालूम नहीं, तो अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, है मेरी दर्द जबी तुझे मालूम नहीं, तो अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। खरं म्हणजे हे गाणं जेव्हा जेव्हा सादर केलं जातं, अनेक रसिक प्रेक्षक खुर्च्या सोडून पुढे नाचायला येतात. पण आज ते शक्य नाही, कारण लोकांना कल्पना आहे माय होम इंडियाचा हा कार्यक्रम आहे, MITचा कार्यक्रम आहे, एकदा खुर्ची सोडली की पुन्हा बसायला जागा मिळणार नाही, याची सर्वांना कल्पना आहे. आणि आता असं झालंय की ही मैफिल हळूहळू इथे रंगू लागलेली आहे. आणि मृदुलाताई समोर जाऊन बसल्या होत्या, परंतु मैफिल रंगल्यानंतर त्यांची इच्छा झाली वाद्यवृंदासोबत एक गाणं गायची. मी पुन्हा त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. मृदुलाताई. सर्वप्रथम तुम्हाला मी नमस्कार करते. या असा सूर लागणं आणि या पद्धतीने गाणं खरोखर कमाल आहे. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. तुमच्याकडून आज इतकं शिकायला मिळालंय की कसं कलाकारांनी असायला हवं आणि काय त्यांचा होल्ड आहे स्वरावरचा. क्या बात है. दीदींनी अजरामर केलेला एक, कारण माहोल सरांनी असा बनवला आहे. खरं म्हणजे मी वेगळं गाणं म्हणणार होते. मी म्हणणार होते जहाँ पे सवेरा हो, आणि मग दीदींचं अत्यंत आवडतं गाणं आहे. पण सरांनी माहोल इतका वेगळाच केलेला आहे की त्या माहोलला आता शोभेचं गाणं इथं सादर करते. अनेकांनी रिक्वेस्ट केले म्हणून दीदींनी अजरामर केलेला एक मुजरा आहे आणि आज जयदेव साहेबांनी संगीतबद्ध केलेला मुझे जीने दो चित्रपटातला साहिर लुधियानवी यांनी लिहिलेला रात भी है कुछ भीगी भीगी हा मुजरा सादर. रात भी है कुछ भीगी भीगी, रात भी है कुछ भीगी भीगी, रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मध्यम मध्यम, चांद भी है कुछ मध्यम मध्यम, तुम आओ तो आँखें खोले, सोई हुई पायल की चम चम, सोई हुई पायल की चम 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 किसको बताएं कैसे बताएं, किसको बताएं कैसे बताएं, आज जब है दिल का आलम, आज जब है दिल का आलम, चैन भी है कुछ हल्का हल्का, चैन भी है कुछ हल्का हल्का, दर्द भी है कुछ मध्यम मध्यम, दर्द भी है कुछ मध्यम मध्यम, चम 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 चम।
जलते हुए जंगल पर जैसे, जलते हुए जंगल पर जैसे, बरखा बरसे रुक रुक थम थम, बरखा बरसे रुक रुक थम थम, चम 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 रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मत मत, तुम आँखें खोले सोई हुई पायल की चमचम, सोई हुई पायल की चमचम 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 लता मंगेशकर पुरस्कार 2025 या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर संजय उपाध्ये यावेळी म्हणाले, वय म्हणतं आयुष्याला मला तुझी साथ दे, संचिताचे अक्रोड खायला मला मजबूत दात दे. वय म्हणतं आयुष्याला तू असा जपून राहा. आयुष्य म्हणतं अरे वया, अवयव शब्दात लपून राहा. त्या अवयवामध्ये वय दडलेलं असतं आणि ते ज्या पद्धतीने ओ मेरी जोराजोबी हे गाणं तर मी माझ्याकडे जेव्हा मेंटरिंगसाठी जोडपी येतात भांडणं झालेली, मग मी त्यांना पहिल्यांदा हे गाणं ऐकवतं. ते येतात ब्रेकअपसाठी, मग त्यांना म्हणलं हे गाणं ऐका आणि मग पुढे पुढे ऑपरेशन नंतर. तर हे गाणं ओ मेरी जोराजोबी हे ॲनेस्थेशिया आहे. त्या जोडप्यावरती एकदा दिला की मग त्यांचा ब्रेकअप पुन्हा जुळून येतो, असं ते गाणं आहे. असो, आज माझे आई वडीलही स्वर्गात अत्यंत खुश असतील की संजयला संगीताच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मिळालं. खरंच आमच्या पार्लेटिक विद्यालयामध्ये 4थीतून 5वीत जाताना म्हणजे ती हे बदलायची, शिफ्ट बदलायची. तर आईवडिलांना पालकांना सूचना होती की तुम्हाला मुलगा 4थीपर्यंत शिकल्यानंतर तुम्हाला घरात काय वाटतं तो कोण होईल, तर ह्या पद्धतीचे तुम्ही शाळेबरोबर चर्चा करायची. आणि मग छान कल्पना होती. तर माझे आई वडील गेले आणि त्यांनी विचारलं की संजयला काय शिकवावं. तर आम्ही चित्रकला शिकवू की गाणं शिकवू असं वडिलांनी विचारलं. तर शाळेतले शिक्षक म्हणाले तुम्ही त्याला चित्रकला शिकवा. तर वडिलांनी उत्सुकतेने विचारलं तुम्ही त्याची चित्र पाहिलीत का. तर म्हणे नाही, मी त्याचं गाणं ऐकलं. असं आहे. मग पु ल देशपांडे माझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला आले होते. मी इतका भारावून गेलो पु ल आले म्हणून. मग पुलांना मी स्टेजवरनं विचारलं आज माझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला कसं काय. तर ते म्हणाले तब्येत बरी नाही, डॉक्टर म्हणतात गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. असो, आपण मंदारसाठी जोरात टाळा वाजवूया जो निवेदन करत आहे. कुठे गेला स्टेजवर येऊन टाळा घ्या. मी खूप वर्ष ह्याच्याच व्यवसायात काम करत होतो, निवेदक म्हणून. आणि ती मंगेशकर कुटुंबाबरोबरची आठवणी तेवढी सांगतो आणि मी थांबणार आहे. फार वेळ घेणार नाही. खूप 2-3 वर्ष मी जादूचे प्रयोग करत होतो व्यवसाय म्हणून. आणि आम्हाला प्रशिक्षण असतं जादूगारांना की प्रेक्षकांमध्ये नजर टाकायची आणि त्यांच्यातला बावळट माणूस शोधून काढायचा. मग आता तसं करायचं नसतं. ती तुमच्या हालचालीमध्ये मला कळणार की पुढची गाणी ऐकायची इच्छा आहे तेव्हा थांबा. त्या कमी बोललं की बाहेर लोक सांगणार अध्यक्षांचं भाषण खूप छान झालं, आणखी एक छान झालं ते काही खूप लहान झालं. हिंदोळे स्वरांचे म्हणून मंगेशकर कुटुंबियांच्याच गाण्यांचा कार्यक्रम मुंबईमध्ये खूप गाजला. आणि काही वेळेला बदली खेळाडू म्हणून मी निवेदन करत असे. तर साहित्य संघामध्ये गिरगावात कार्यक्रम आणि महापौर मुंबईचे कार्यक्रमाला आलेले. कार्यक्रम झाला, महापौरांना खूपच आवडला. आणि लगेच बाजूलाच एक चाळ आहे, त्या चाळीमध्ये रात्री 9 वाजता दुसरा शो. महापौर म्हणाले मी परत येणार आहे काला. आता परत येणार म्हटल्यानंतर मग गाणी तीच आहेत ना, परत तीच गाणी काय ऐकायची असा प्रश्न पडला. तर आमचा जो आयोजक होता त्यांनी आगाऊपणा करून महापौरांना सांगितलं तुम्हाला निवेदन नवीन देतो मी असं सांगितलं. आणि मला येऊन म्हणाला
महापौर याच्यात काहीतरी वेगळं बोल. मी म्हटलं सगळी गाणी? तेव्हा सगळी गाणी वेगळी बोल म्हणा. मग पहिल्या गाण्याचं निवेदनच केलं नाही मी. नुसतं रेडिओसारखं अनाऊन्स केलं. तर त्या कानातीतून डोकं काढून त्यांनी मला विचारलं, अरे बोल ना काहीतरी. मी म्हटलं व्हरायटी, नो निवेदन हीच व्हरायटी. असं. दुसरं गाणं होतं मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. पहिलं गाणं सुरू झालं. आता जबाबदारी होती काहीतरी बदलायला हवं म्हणून. आणि परमेश्वरी कृपे आणि गदी माडगुळकरांच्या आशीर्वादाने मला एक कविता सुचली मंगेशकर पूर्ण कुटुंबावरची. ती कविता मी स्टेजवर लिहिली आणि पुढच्या गाण्याचं निवेदन मागे उभा मंगेश काय केलं ते ऐका. कविता अशी आहे. लता नावाचे आकाश जणू शारदेचा भास, आशा नावाची लहर जणू मंगेशाचा ध्यास. लता नावाचे आकाश, उषा नावाची पहाट, लोकसंगीताचा थाट. मीना नावाचा तरंग रंगे कोवळ्या मनात. मीना नावाचा तरंग, दीनानाथांचे हृदय माई बोलीची तिलय. दीनानाथांचे हृदय माई बोलीची तिलय. पाची भावंडांचे गाणे साऱ्या जगाला सवय. पाची भावंडांचे गाणे. आणि एखाद्या माणसाला लागलेली सवय जेव्हा समाजाला लागते तेव्हा परंपरा निर्माण होते, आणि ती सवय जेव्हा साऱ्या देशाला लागते तेव्हा संस्कृती जन्माला येते. आमच्या देशाला मंगेशकर नावाची संगीत संस्कृती लाभलेली आहे. असं म्हणतात जंगलामध्ये की वृक्ष वेलींना आधार देतात, परंतु भारतीय संगीत वृक्षाला एका लतेनं आधार दिला. आणि हे शक्य झालं केवळ त्या मंगेशामुळे, कारण तो मंगेश त्यांच्या पुढ्यातही आहे आणि मागेही आहे. ऐकूया गाणं असं म्हणून मी त्या मागे उभा मंगेशच्या गाण्याचं निवेदन केल्यावर मला आठवलं, मला असं वाटलं की ते या निमित्ताने मंदारही छान बोलतोय, तर निवेदक म्हणून मी स्टेजवरती जे काही म्हटलं कवितेच्या रूपामध्ये आहे. नंतर मग ती दिदींना मी ती भेट दिली कविता सुरेश वाडकरच्या लग्नामध्ये. आणि आदिनाथ आमचा मित्र आहे तिथे, त्यामुळे खूप जवळची मैत्री आहे. खूप मजा आली तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद ऐकून. आता रवींद्रनाथ टागोरांची कविता, कारण ह्याच्या पुढे गाणी आहेत, 15-16 गाणी आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे श्रोत्यांना, एक काय म्हणतो त्याला, मध्येच घुसलेला निवेदक म्हणून या कार्यक्रमाचा. टागोर असं म्हणतात की वाटेवर पडलेली फुलं वेचण्यासाठी नको असा रेंगाळत राहू. वाटेवर पडलेली फुलं वेचण्यासाठी नको असा रेंगाळत राहू. पुढच्या वाटेवरच्या कळ्या विचारतात येतोस की कोमेजून जाऊ. असं आहे. आणि माय होम इंडियाचे आभार मानतो अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये, आणि माझ्या आयुष्यामध्ये असंही बायोडाटामध्ये लिहायला सोय उपलब्ध करून दिली की या संगीत कार्यक्रमाचा अध्यक्ष हा होता. थँक्यू. सूर, संस्कार आणि संस्कृती यांचा संगम साधणारा लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा सोहळा स्मरणात राहणाऱ्या क्षणांनी आणि भावनांनी यशस्वीरित्या संपन्न झाला.